प्रत्येक प्रवास फक्त एका देशात जाण्यासाठी नसतो, तर कधी कधी तो असतो एक नवीन अनुभव शोधण्यासाठी आणि कुटुंबासोबत आयुष्याच्या सुंदर आठवणी तयार करण्यासाठी. आज आम्ही निघालो आहोत व्हिएतनामच्या प्रवासाला. पण यावेळी हा फक्त माझा ट्रॅव्हल व्लॉग नाही, कारण या प्रवासात माझ्यासोबत आहे माझी वाईफ चैताली आणि आमची मुलगी श्राव्या. आणि आजपासून सुरू होते आमची व्हिएतनाम फॅमिली ट्रिप. आजच्या या पहिल्या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत मुंबई ते होचिमिन आणि तिथून हनोई पर्यंतचा संपूर्ण प्रवास, एअरपोर्टचा एक्सपिरियन्स, व्हिएतनामची व्हिसा प्रोसेस, करन्सी एक्सचेंज, सिम कार्डची रियालिटी आणि हनोईमध्ये आमचा पहिला हॉटेलचा स्टे. म्हणजेच व्हिएतनाम ट्रिप सुरू करण्यापूर्वी तुम्हाला जे काही माहिती असणं आवश्यक आहे ना, ते सगळ्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि हो, आजचा दिवस आमच्यासाठी अजून खास आहे, कारण आज आहे चैतालीचा बर्थडे. सो कमेंटमध्ये चैतालीला हॅपी बर्थडे लिहायला विसरू नका. राम राम मंडळी, परत एका नवीन सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं जोरदार स्वागत आहे. आता आपण आलो आहोत व्हिएतनाम मध्ये. यार परवा रात्री निघालो होतो मी मुंबईवरून होचिमिनची माझी फ्लाईट होती. होचिमिनला माझा लेओव्हर होता 4 तासाचा. त्याच्यानंतर होचिमिन वरून दुसरी फ्लाईट घेऊन मी पोहोचलो इकडे हनोईला. जवळपास 24 तासाचा प्रवास होता. खूप जास्त हेक्टिक होता, त्याच्यामुळे मला काल अजिबात व्हिडिओज नाही बनवता आले. खूप थकलो होतो यार आम्ही. आणि हा माझा सेकंड टाइम आहे व्हिएतनाम मध्ये, पण यावेळेस मी ट्रॅव्हल करतोय माझ्या फॅमिली सोबत. तर बघूया आपल्याला काय काय अजून बघायला मिळतं ते. आणि ही मराठी मधली आपली पहिली सिरीज राहणार आहे व्हिएतनामची. याच्या आधी मी जेव्हा व्हिएतनाम कव्हर केलं होतं तेव्हा मी हिंदीमध्ये व्हिडिओज बनवत होतो. तर यावेळेस आपण मराठीमधून व्हिएतनाम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी माझ्या हॉटेलमध्ये हनोईमध्ये, आता मी हनोईच्या ओल्ड क्वार्टर मध्ये. असं छोटंसं हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो. असं छोटंसं हॉटेल आहे, हा छोटासा रूम आहे असा. इकडे माझं लॅपटॉप वगैरे थोडंसं काम चालू होतं माझं, ते सगळं सामान पडलेलं आहे. इथे मस्त एक पेंटिंग आहे छोटीशी. हा AC आहे, ते काही कपडे आहेत माझे. आणि हा एक टेबल आहे. TV आहे, जो काही आपल्या कामाचा नाही, आपण TV वगैरे काय बघणार नाही आहे. त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिक केटल दिलेली आहे चहा कॉफीसाठी. फ्रीज आहे, फ्रीजमध्ये काही नाही आहे पण तुम्ही यूज करू शकतात. त्याच्यानंतर हा असा काही ते एक नोटीस बोर्ड लावलेला आहे छोटासा, डूज अँड डोंट्स. आणि हे आहे वॉशरूम. क्लीन अँड नीट आहे यार. वॉशरूम आहे, इथे बेसिन आहे आणि इथे शॉवर एरिया आहे, हे बघू शकतात. गरम पाणी वगैरे पद्धतशीर आहे. हे असे इथे हॉट वॉटर वगैरेचे काही बटन्स वगैरे दिलेले आहेत, तर सही आहे बेसिकली. आणि तुम्हाला मेन गोष्ट दाखवतो की मी हे हॉटेल कावर बुक केलं होतं. हॉटेल नाही ॲक्च्युली, हा होमस्टे आहे. हे मोठे जे पडदे दिसत आहे तुम्हाला, हे मोठेसे पडदे लावलेले तिकडे. आणि या पडद्यांच्या मागे ना एक बाल्कनी आहे, हे बघा, मोठीशी बाल्कनी आहे यार. 4th फ्लोअरला आहे मी आता इथे. या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे, कारण की मी ओल्ड क्वार्टरमध्ये आहे, त्याच्यामुळे इकडे सगळ्या तुम्हाला अशा जुन्या बिल्डिंग्स दिसतील. ही अशी मोठीशी बाल्कनी आहे, मोठी म्हणजे छोटीशी अशी नॅरो आहे, नॅरो पॅसेज आहे पूर्ण, पण भारी आहे. म्हणजे 4th फ्लोअरला आहे तर हवेशीर आहे एकदम. आणि खाली ना हा मेन रस्ता जातोय ओल्ड क्वार्टरचा, तर इथे तुम्हाला रात्रभर गजबज मिळेल. आणि फॉरेनर्स, इथले लोकल्स, इथे खाण्याची दुकानं वगैरे लागतात बऱ्यापैकी. आणि सध्या ना इकडे हिवाळा चालू आहे हनोईमध्ये, तर वातावरण पण आहे ना बऱ्यापैकी थंड असतं. आता मस्त ऊन पडलेलं आहे. बाकी सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी वगैरे दिसेल, मोठे मोठे झाड आहेत रस्त्यांमध्ये पण. आणि हे बघा तुम्ही, किती झाडं दिसत आहे तुम्हाला. म्हणजे एवढा गजबजलेला एरिया आहे हा, पण तुम्हाला प्रत्येक ठिकाणी इथे ग्रीनरी दिसेल. आणि अशा जुन्याशा काही बिल्डिंग्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर लोकेशन एक नंबर आहे. आता तुम्ही म्हणाल हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही डायरेक्ट हनोईला कसे पोहोचलात? नाशिक ते मुंबई, मुंबई ते होचिमिन आणि होचिमिन ते हनोई, हा संपूर्ण प्रवास कसा झाला? तर चला थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. आमची फ्लाईट लेट नाईट होती, त्यामुळे नाशिकहून मुंबईकडे जायला आम्ही दुपारीच निघालो होतो. खरं सांगायचं तर नाशिक ते मुंबई हा प्रवास आहे ना, खड्डे आणि ट्रॅफिकमुळे थोडा कंटाळवाणा होतो. पण यावेळी तसं काही वाटलंच नाही, कारण आम्ही तिघे होतो आणि चैतालीला आणि श्राव्याला अनेक वर्षानंतर भारताबाहेर जाण्याची प्रचंड उत्सुकता होती. सो संपूर्ण प्रवासात एक वेगळीच एक्साइटमेंट होती. साधारण 4 ते 4.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 ला. सिक्युरिटी आणि इमिग्रेशन पूर्ण झाल्यावरती मध्यरात्री आम्ही फ्लाईट बोर्ड केली आणि सकाळी सकाळी आम्ही पोहोचलो व्हिएतनाम मधील होचिमिन सिटीच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर. तर यार तब्बल 24 तासाच्या प्रवासानंतर इथपर्यंत पोहोचलोय. अजून 24 तास झालेले नाही आहेत, अजून 2 तास बाकी आहेत. 23 तास झाले आम्हाला प्रवास करून. आता आम्ही होचिमिनमध्ये, आता फ्लाईटमध्ये बोर्ड केलं आहे. ही अशी काहीची फ्लाईट आहे आमची, बघू शकता.
आणि श्राव्या. श्राव्या कसं वाटतंय तुला? खूप चांगलं वाटतंय. आणि मला चैतन्यला कसं केव्हाच वाटतंय? बाहेर मला पण खूप छान वाटतं. बोल श्राव्या बोल. मला खूप छान वाटतंय आणि मला केव्हाच बाहेर पडायचं होतं आणि मी आली. सो माझं मन एकदम तृप्त झालं. मन तृप्त झालं का तुझं? येस. अरे वा. आता जाऊन काय करणार आहे हॉटेलला? तर पहिले थोडासा रेस्ट अँड देन संध्याकाळी पेट पूजा, येस मग एक्सप्लोरेशन. या व्हेरी गुड. राईट. चला. अवतार एकदम खराब झालेला आहे कारण की कंटिन्युअसली ट्रॅव्हल करतो, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओज नाही बनवू शकलो आणि खूप जास्त थकलेलो आहे. म्हणजे लिटरली अजिबात इच्छा नव्हती कॅमेरा घ्यावा आणि व्हिडिओ बनवावा कारण खूप जास्त थकलेलो आहे आम्ही. बट एनिवेज बाहेरचा असा काही सीन आहे. हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे होचिमिनचं. असा काही बाहेरचा सीन आहे सध्या आणि छोटं प्लेन आहे. येताना आम्ही आलो ते मोठं होतं ॲक्च्युली. लेग रूम एकदम ठीकठाक आहे, म्हणजे ठीकठाक लेग रूम आहे. खूप जास्त काही असं भारी नाही आहे. असा ट्रे आहे. आता तुमच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न आला असेल की व्हिएतनामला जायला विजा लागतो का? तर उत्तर आहे हो, विजा लागतो. पण त्याची प्रोसेस आहे ना खूपच सोपी आहे. तुम्हाला फक्त व्हिएतनाम गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरायचा असतो. त्यात काही बेसिक माहिती द्यावी लागते, जसं की पासपोर्ट डिटेल्स, हॉटेल बुकिंग, फ्लाईट तिकीट आणि साधारण $25ची फी भरावी लागते. त्यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर 3 ते 4 दिवसात तुम्हाला ई विजा थेट तुमच्या ईमेल वरती येतो. खूपच सोपी आणि स्मूथ प्रोसेस आहे. पण तरी जर तुम्हाला व्हिएतनाम ई विजा बद्दल अधिक काही प्रश्न असतील किंवा यावर एक डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा ई विजा. सो यावर मी एक नक्कीच डिटेल डेडिकेटेड व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो जवळपास 2 तासाच्या फ्लाईट नंतर आहे ना पोहोचलो इकडे हानोईला, व्हिएतनामच्या कॅपिटल सिटीमध्ये. येण्याआधीच मी टॅक्सी बुक केली होती ऑनलाईन आणि यार निघालो आता आमच्या हॉटेलकडे. खतरनाक प्रवास होता, म्हणजे खूप जास्त हेक्टिक प्रवास होता ॲक्च्युली. पण बघू आता बाकी हानोई सिटीचा हा थोडासा नजारा बघू शकता तुम्ही. आणि अशी काही आमची गाडी आहे, स्पांडर नाव आहे गाडीचं. गाडी भारी आहे, बघू शकता तुम्ही. श्राव्या कसा वाटतोय प्रवास? कसा झाला प्रवास? खूप म्हणजे मी काय बोलू मला शब्द नाही. का बरं नाही? माझं खूप कान दुखत होता. हो का? किती तुला हळू? फ्लाईटमध्ये काय काय त्रास झाला? खूप काही त्रास झाला होता. माझे कान खूप दुखत होते ॲक्च्युली. आणि जेव्हा पण माझे कान दुखतात ना तेव्हा माझं एक पाय दुखतो. दोन कान दुखतात तेव्हा तिचा एक पाय दुखतो. You speak English? A little bit. Little bit. Okay. Okay. What is your name? My name Keng. Kern. Keng. Kern. Keng. Nice. CUONG. Okay. Xin chào. Where you come from? India. Yeah, I'm from Oh, India. yeah. This is my second time. Huh? This is my second time in Vietnam. Okay. Yeah. Vietnam is good. The weather not good. Yeah, weather is cold. Not good. Cold. Weather is cold. यार हा ब्रिज बघा यार, का जबरदस्त बनवला आहे राव. कसला मोठाचा आहे. टेक्निकली हा दुसरा दिवस आहे आपला व्हिएतनाम मधला आणि हा पहिला व्लॉग आहे आपला व्हिएतनाम सिरीजचा. तर अजून व्हिएतनामचे बरेचसे व्हिडिओज येणार आहेत. तर चॅनलवरती जर नवीन असाल ना तर आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपल्या मराठी ऑडियन्सपर्यंत पण शेअर करायला विसरू नका. कारण की व्हिएतनामची सिरीज जबरदस्त होणार आहे आणि बऱ्याचशा इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळणार आहेत. चला निघूया हॉटेलमधून, थोडंसं हानोई एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू, बघू काय काय बघायला मिळतं ते. काल आहे ना यार एवढं हेक्टिक शेड्यूल होतं माझं की अजिबात टाईम मिळाला नाही व्हिडिओ काढायला. कारण की एवढी गर्दी होती. एक तर मुंबईला इंडिगोचा इश्यू चालू होता, खूप जास्त क्राऊड होता एअरपोर्टवरती. आणि मुंबईवरून माझी फ्लाईट होती होचिमिनची. होचिमिनला माझा 4 तासाचा लेओव्हर होता, पण होचिमिनमध्ये पण एवढी गर्दी होती इमिग्रेशनला की
विचारूच नका. त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला अजिबात टाईम भेटलाच नाही आणि शेवटी मग म्हटलं की डायरेक्ट आपण हनोईला पोहोचू आणि हनोईला गेल्यावरती थोडंसं सेटल होऊ प्रॉपरली आणि म्हटलं प्रॉपर तुम्हाला इन्फॉर्मेशन देऊ. तर मी काल संध्याकाळी गेलो होतो करन्सी एक्सचेंज करायला. इथे वेगवेगळे ज्वेलरी शॉप्स असतात. इथे ओल्ड क्वार्टरमध्ये तुम्हाला भरपूर ज्वेलरी शॉप्स मिळतील. तर प्रत्येक ज्वेलरी शॉपमध्ये इथे तुम्ही ना डॉलर वगैरे एक्सचेंज करू शकतात. तर इथे मी काल $200 एक्सचेंज केले आणि $200 मला मिळाले जवळपास 54 लाख व्हिएतनामी डॉंग. एक्झॅक्टली एक मिनिट मी तुम्हाला मोबाईलवर दाखवतो. इथे मला $200 मिळाले 54 लाख व्हिएतनामी डॉंग्स आणि जे इंडियन रुपीजमध्ये होतं आपले 18,435 रुपये आणि USD मध्ये त्याचा रेट होता 205 रुपये जर कधी तुम्ही आज कॅल्क्युलेट केलं तर त्या हिशोबाने मला रेट चांगला मिळालेला आहे. आणि तुम्हाला नोटा दाखवतो मी. हे बघा, ही 1 लाखाची नोट आहे. ही बघू शकता तुम्ही. ही 1 लाख VND आहे. 1 लाख VND ही अशी काही नोट आहे. प्लॅस्टिकच्या नोटा आहेत यार, म्हणजे आपल्या इकडच्या सारख्या नोटा नाहीत या. प्लॅस्टिकची नोट आहे पूर्ण. 1 लाखाची नोट आहे. ही 2 लाखाची नोट आहे. ही बघा तुम्ही, ही आहे 2 लाखाची नोट. त्याच्यानंतर ही 5 लाखाची नोट आहे. म्हणजे सगळ्या आहे ना इकडे लाखांच्या नोटा आहेत. इतकं कन्फ्युजन होऊन जातं ना कधी कधी. हे बघा, ही 5 लाखाची नोट आहे. आता ही जी 5 लाखाची नोट आहे ना, तर ह्या नोटीची इंडियन रुपीजमध्ये व्हॅल्युएशन होते जवळपास 1700 रुपये. म्हणजे ही 5 लाखाची नोट म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये 1700 रुपये आहेत. हे जे 1 लाख डॉंग आहेत ना, तर 1 लाख डॉंग म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये जवळपास 340 रुपये, 340 ते 345 रुपये तुम्ही पकडून चाला. तर असं काही इकडे सगळं कॅल्क्युलेशन होतं. तर बघू. आणि हां, मी सिम कार्ड पण घेतलेलं आहे. तुम्हाला सिम कार्ड पण दाखवतो. हे सिम कार्ड घेतलं आहे मी लोकलचं. मांग दी दुंग सुईदा आता काहीतरी दिलेलं आहे त्यांनी, पण लोकल कंपनीचंच सिम कार्ड आहे. थांगलाँग माहीत नाही कंपनी कुठली आहे. मागच्या वेळेस मी जे होतं ना तेव्हा व्हिएटटेलचं घेतलेलं होतं. यावेळेस त्यांनी मला हे रेकमेंड केलं, तर मी हे घेतलं. हे 15 दिवसासाठी याची व्हॅलिडिटी आहे आणि ह्या सिम कार्डसाठी मी पे केले जवळपास 2,50,000 डॉंग, म्हणजे जवळपास 800 रुपये, 800-850 रुपये. तर असा काही सीन आहे. तर बघू, निघू इथून आता. आणि श्राव्या पण रेडी झालेली आहे, चैताली पण रेडी झाली. थोडं त्यांना विचारू की आता निघायचं आहे, आता काय काय फिरायचं आहे, कुठे कुठे जायचं आहे ते. श्राव्या, कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय मला इथे आल्यावर. मस्त वाटतंय. हो. आणि काल कसं वाटलं फ्लाईटमध्ये? मी काय सांगू. मित्रांनो, आजच्या व्हिडिओत थांबूया इथेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हनोई सिटीला प्रॉपर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो सिरीजशी असेच जोडलेले राहा. अजूनही चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशाच नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय फ्रॉम हनोई, व्हिएतनाम. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चला मॅडम, निघूया. चालायचं? हो. कुठे निघणार आहे? आता आपण जाऊया लेकला. आता आपण लेक एक्सप्लोर करायला. लेक एक्सप्लोर करायला जाऊया. ओके. आणि तिकडून मग बघू थोडा पुढे काय काय breakfast अजून वगैरे ते. करूया, And काही then juices वगैरे पिऊया breakfast. आणि मग थोडं अजून एक्सप्लोर करूया. ओके. आज मैं अपना फेवरेट डेजर्ट खाने वाली हूँ. आज कोणचा डेजर्ट. डेझर्ट कुठला खाणार आहे पण?